गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार, मी सौचित्रा जहागीरदार आपणा सर्वांचे चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीतर्फे हार्दिक स्वागत करते। सर्वप्रथम गुरुवर्य परमपूज्य डॉक्टर काका देशमुख यांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करते। आपणा सर्वांनाच माहीत आहे की मागील 5 वर्षांपासून चातुर्मास उत्सव समितीच्या माध्यमातून विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास व्हावा या हेतूने श्रेष्ठ व आदरणीय विचारवंतांचे मार्गदर्शन यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य आदरणीय सौ सविताताई खरवडे अथक परिश्रम करून घेत आहे। सौ सविताताईंना मी सादर प्रणाम करते। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीतर्फे यावर्षी जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेचा परिचय व्हावा या उदात्त हेतूने हा ज्ञानयज्ञ सुरू आहे। या ज्ञानयज्ञात समिधा अर्पण करण्याचा मान आदरणीय ज्योत्स्नाताईंना मिळाला आहे। त्यांचा परिचय थोडक्यात मी ते करून देते। आदरणीय डॉक्टर ज्योत्स्नाताई यांचे वास्तव्य रत्नागिरीत असून व्यवसायाने त्या डॉक्टर आहेत। शिक्षण MD रेडिओलॉजिस्ट झालेले आहे। आदरणीय ज्योत्स्नाताई यांचा आध्यात्मिक प्रवास खूप मोठा आहे। आदरणीय ज्योत्स्नाताईंना सद्गुरू परमपूज्य सद्गुरू म्हणून डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड हे लाभलेले आहे। उपाख्यान डॉक्टर काका देशमुख यांचा अनुग्रह त्यांना 1989 साली प्राप्त झाला आहे। तत्पूर्वीच म्हणजे 1988 सालापासूनच आदरणीय ज्योत्स्नाताईंनी डॉक्टर काकांच्या विविध मौलिक ग्रंथांचा अभ्यास करण्यास प्रारंभ केलेला आहे। आदरणीय ज्योत्स्नाताईंनी ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास केलेला आहे। 2005 सालापासूनच त्या परमपूजनीय डॉक्टर काकांचे सर्व प्रमुख ग्रंथांचा अभ्यास करतात। उदाहरणार्थ पंचदशी या ग्रंथाचा तत्वज्ञानपर शास्त्रीय ग्रंथांचे DTPचे कार्य त्या सांभाळीत आहेत। आज तागायत आदरणीय ज्योत्स्नाताईंना परमपूज्य डॉक्टर काकांच्या सर्व ग्रंथांचे प्रूफ रिडिंग DTPचे कार्य त्या अविरतपणे सांभाळीत आहे। यावरून आपल्याला त्यांचा सखोल अभ्यास आणि सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा प्रत्यय येतो। आजचे तुकाराम गाथेतील विचारपुष्प आदरणीय ज्योत्स्नाताई गुंतणार आहे। त्या आपल्याला तुकाराम महाराज गाथेतील अभंग क्रमांक 3293 यावर त्यांचे प्रवचन होणार आहे। तो अभंग थोडक्यात असा: धवळले जगदाकार अंधार तो निरसला, लपो जाता ठाव नाही, प्रगट पाही पसारा, खरियाचा दिवस आला, वाडी बोला न पुरे, तुका मने जीवेसाठी पडिली मिठी धुरेसी। मी ब्रह्म आहे या ज्ञानाचा माझ्या अंतःकरणात प्रकाश पडल्यामुळे त्या प्रकाशाने जगाचा आकार देखील प्रकाशित झाला आहे। जग ब्रह्म आहे असे ज्ञान झाले आहे आणि त्या योगाने अविद्येचा अंधार नाहीसा झाला। आता जीवरूपाने लपण्यास कोणतीच जागा शिल्लक राहिली नाही, कारण दृष्ट्यासह सर्व दृश्य ब्रह्मरूपाने भासत आहे। मग आता लपावे कुठे? आपणा सर्वत्र एक ब्रह्माचाच व्यापकपणा प्रगट झालेला दिसत आहे। आज खरा पारमार्थिक दिवस उजाडला आहे। या दिवसाचे शब्दाने कितीही वर्णन केले तरी ते पूर्ण होत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, मी जीवदशा नाहीशी केली, म्हणूनच मला सर्वात श्रेष्ठ व व्यापक असलेल्या ब्रह्माची अभेदाने भेट झाली आहे।
मी आदरणीय डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करून आम्हाला उपकृत करावे. तत्पूर्वी सद्गुरूचरणी मोहित जहागीरदार आपली भजन सेवा सादर करणार आहे. त्याला मी अशी विनंती करते की त्यांनी आपली भजन सेवा सादर करावी आणि त्यानंतर लगेचच ज्योत्स्नाताई पाटणकर यांचं अमूल्य मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा धावत येशी भक्तांसाठी धावत येशी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गोड मंजिरी घुमते काही नाम रंगले गुरुच्या ध्यानी गोड मंजिरी घुमते काही नाम रंगले गुरुच्या ध्यानी गोड मंजिरी घुमते काही नाम रंगले गुरुच्या ध्यानी ध्यानामधुनी तुझ्या कृपेचा गजर होतसे दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा किती वर्णुनी रूप गुरूंचे निधान माझ्या शांती सुखाचे किती वर्णुनी रूप गुरूंचे निधान माझ्या शांती सुखाचे गुरुदत्ताच्या गुरुवारी या म्हणा भक्त हो दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गाणगापुरी जमलो सारे मूर्तिमंत हा दत्त पहारे गाणगापुरी जमलो सारे मूर्तिमंत हा दत्त पहारे गाणगापुरी जमलो सारे मूर्तिमंत हा दत्त पहारे काय जात हे घेऊन काय नाम करे दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा झोळी उघडाया हृदयाची रास भरा रे गुरुनामाची झोळी उघडाया हृदयाची रास भरा रे गुरुनामाची आयुष्याच्या वाटेवरती सोबत द्यावी दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा धावत येशी भक्तासाठी धावत येशी भक्तासाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. चातुर्मासाच्या निमित्ताने तुकाराम गाथेवरती आपला अभ्यास सुरू आहे. तर त्याच्या अंतर्गत मला तुकाराम गाथेतला 3293वा जो अभंग आहे तर तो सविताताईंनी सांगितलेला आहे. तो अभंग असा आहे की धवळले जगदाकार अंधार तो निरसला लपो जाता ठाव नाही प्रगट पाही पसारा खरी याचा दिवस आला वाढी बोला न पुरे तुका म्हणे जीवेसाठी पडिली मिठी धुरेसी. छोटासा अभंग आहे. केवळ त्याच्यात 4 कडवी आहेत. आणखीन 2-2 ओळींचा एक कडवं आहे. छोट्या 2 ओळी आहेत पण त्याच्यात वेदांत पूर्णपणे त्या छोट्याशा अभंगात भरलेला आहे. इथे तुकाराम महाराज आपली स्वतःची स्थिती सांगतायत.
इतका काळ अभ्यास केल्यानंतर काय झालेलं आहे माझ्यासाठी, जगाच्या संदर्भात, माझ्या संदर्भात, ईश्वराच्या संदर्भात, ब्रह्माच्या संदर्भात कसं काय झालेलं आहे, कशी माझी स्थिती झालेली आहे, हे तुकाराम महाराज प्रकट करतात. संत वास्तविक अशा पद्धतीने नेहमी बोलतात असं नाही. कधीतरी ते असं अशा पद्धतीने स्वतःची अवस्था सांगतात. आणि इथे त्यांनी ही स्वतःची स्थिती काय झाली आहे हे सांगितलंय. म्हणजे याच्यावरनं आपल्याला एवढं कळतं की ज्या वेळेस आपल्याला अशा पद्धतीने प्रत्यक्ष अनुभव येईल, तो स्थिरावेल, तर त्यावेळेस तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे, अनुभव आहे, तर तो आपल्याला पण आला पाहिजे. आणखीन हा अनुभव येणं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आपण थोडक्यात अर्थ पाहू की धवळले जगदाकार, अंधार तो निरसला. अंधार निरसला, अंधार नाहीसा झाला. कुठचा अंधार आहे हा? हा अज्ञानाचा अंधार आहे. जगदाकार, संपूर्ण जगदाचा जो आकार आहे, विश्वाचा जो आकार आहे, विश्व जे आहे, तर ते प्रकाशित झालेलं आहे आता. आणि हे प्रकाशित झालंय म्हणजे काय? सूर्य असतो, सूर्य आपल्याला दिसणाऱ्या सगळ्या जगाला प्रकाशित करतो. पण हे केवळ तेवढा प्रकाश नाहीये, तर संपूर्ण जगदाचा आकार प्रकाशित झाला. याला कारण माझ्या अंतःकरणात प्रकाश पडला, माझ्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश पडला आणि त्याच्यामुळे अज्ञानाचा अंधकार पूर्ण नाहीसा झालाय. मग पुढे काय झालं की लपो जाता ठाव नाही. आता लपाछपी नाहीये इथे. इथे आहे लपो जाता ठाव नाही, म्हणजे जीवरूपाने मला कुठे शिल्लक ठेवलेलं नाहीये. मी जर का जीव म्हणून कुठे पाहायला गेलो, मी आता इथे राहतो, तिथे राहतो, तर तिथे जागाच राहिलेली नाहीये. कारण माझ्यासह सगळं जे जग आहे तर ते ब्रह्म झालेलं आहे. मग मी आता कुठे वेगळ्या पद्धतीने जावं? संपूर्ण एक ब्रह्मच आहे हा त्यांचा अनुभव आहे. म्हणजे स्वतः सकट सगळं ब्रह्म आहे, मी वेगळा उरलेलो नाहीये, असा हा त्यांचा अनुभव आहे. आणि पुढे ते म्हणतात की खरी आजचा दिवस आला, म्हणजे आज खरा दिवस उजाडलेला आहे. या दिवसाचं किती वर्णन करावं? वाढी बोला न पुरे. बोल कितीही वाढवले, कितीही बोल आपण बोललो, तरी ते पुरे पडणार नाहीये. असं इथे ते म्हणतायत की शब्द पोचूच शकत नाहीत त्या ठिकाणी, ते पूर्ण होणार नाहीये. आणि म्हणून ते म्हणतायत आता की तुकाराम महाराज म्हणतात, जीवेसाठी पडिली मिठी धुरेसी. जीवदशा नाहीशी केली. आणखीन म्हणून धुरा म्हणजे आपल्याला माहितीये, धुरेचा सेनापती किंवा अशा पद्धतीचं पूर्वीचं एक वाक्प्रचार होता. धुरा म्हणजे श्रेष्ठ. आणखीन इथे श्रेष्ठ म्हणजे व्यापक ब्रह्म. अशा ब्रह्माशी मिठी पडलीये. मिठी पडलीये म्हणजे त्याच्याशी एकरूप झालं. इथे मिठी म्हणजे वेगळेपणाने नाही, कारण ब्रह्माला आकार नाहीये. आपण मिठी जेव्हा मारतो कशालाही कोणालाही, तर त्यावेळेस ती वस्तू वेगळी लागते, आपण वेगळे लागतो. तसं इथे नाहीये. तर इथे ब्रह्माला जेव्हा मिठी आपण मारतो, तर तेव्हा त्या अरूप आणि निराकार ब्रह्माला मिठी मारायची, म्हणजे अभेदानी ते होऊनच मारायचे, म्हणजेच त्याच्यात एकरूप व्हायचं. असा हा थोडक्यात अनुभव स्वतःचा तुकाराम महाराज सांगतायत की अज्ञान नाहीसं झाल्यानंतर काय अवस्था झाली. आजवर जे जग भासत होत, सत्यत्वानी मला भासत होत. आणखीन ह्या सत्यत्वामुळे मला जगात मी रमत होतो, जगात मी कर्ता म्हणून वावरत होतो, त्याचा उपभोग घेत होतो. आणि हा संसार माझा, हा देह माझा, मी असं करीन, मी तसं करीन, ह्या पद्धतीने माझं चाललं होतं. आपल्याला माहितीये की तुकाराम महाराज सुरुवातीच्या काळात व्यापार करत होते. त्यांचे वडील गेल्यानंतर तुकाराम महाराज स्वतः व्यापार करत असत. कोकणात मिठाच्या गोणी वगैरे गाढवावरती लादून घेऊन येत असत, फायदा काढून विकत असत. काही काळ त्यांनी उत्तम व्यापारही केला. पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांना एक एक तडाखे बसले, दुष्काळ आला, दुष्काळात सगळं नाहीसं झालं. एक एक पत्नी गेली, मुलं गेली. आणखीन यांनी त्यांना एक प्रकारे वैफल्य जाणवलं असावं. आपल्याला समर्थांचा एक ओवी माहिती असेल की जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे जाजावला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. त्याप्रमाणे तुकाराम महाराज मूळचे जरी अवतारी असले तरी आपल्याला धडा घालून देण्यासाठी, आपल्याला दाखवण्यासाठी की मी जरी मूळचा संसारी होतो, मूळचा बद्ध होतो,
मूळ व्यापार करत होतो, सगळा संसार करत होतो, तरी देखील जेव्हा अशा पद्धतीने मला संसाराचा विफलता जाणवली, त्यावेळी मी पूर्णपणे संसारातनं मनाने बाहेर पडलो, विटलो आणि परमार्थाला लागलो. कोणी म्हणेल की तुकाराम महाराजांची 3 लग्न झाली होती. अगदी बरोबर आहे की जगाच्या रीतीप्रमाणे त्यांची लग्न झालेली होती. आणखीन एका वेळी नव्हती, एक पत्नी गेल्यानंतर दुसरं झालेलं होतं. त्यांनी संसार केला तो, पण परमार्थ पण उत्तम केला. आणखीन करता करता आपल्याला तुकाराम महाराजांवरती ऑब्जेक्शन घेणारे पुष्कळ लोक भेटतात की त्यांनी काय सगळ्या मुलांना बायकोला वाऱ्यावर टाकलं, आणखीन स्वतः डोंगरावरती जाऊन बसत होते आणि साधना करत होते. ह्याला काय अर्थ आहे? असा परमार्थ असतो का? अशा पद्धतीने तुकाराम महाराजांच्या बद्दल बरंच बोललं गेलेलं आहे. पण ज्या वेळेस अशी पराकोटीची भक्ती असते, ज्या वेळेस खरी एवढी ओढ असते, तर त्यावेळेस बाकी सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. आपण एकदा म्हणतो की संसारावरती त्यांनी तुळशीपत्र ठेवलं आणि देशासाठी काम केलं. तर तसंच तुकाराम महाराजांनी देवासाठी पूर्णपणे संसारावरती तुळशीपत्र ठेवलं असं आपण म्हणूया. जे त्यांना शक्य होईल ते करत होते, पण तरी देखील संसार हा गौण होता. आपण ज्याला आजच्या भाषेत प्रायोरिटीज म्हणतो, तर प्रायोरिटी त्यांची ठरली होती ती म्हणजे परमेश्वराची भेट ही ठरलेली होती. आणि त्याच्यामुळे संसारात असून देखील ते अलिप्त व्हायला लागले, अलिप्त झाले होते. संसार शक्य तेवढा त्यांनी केलाही आहे, हेही सत्य आहे, शक्य तेवढा त्यांनी केला. पण त्याच्यानंतर त्यांची ईश्वराच्या भेटीची जी ओढ होती ती फार वाढायला लागली. आणखीन वाढत वाढत त्यांनी अभ्यासही केला. असं म्हणतात की त्यांनी एकनाथी भागवत जे आहेत तर त्याची 108 पारायणं केलेली आहेत, बाकीही केलेली आहेत अभ्यास. तुकाराम महाराज अजिबात अभ्यास न करता नाहीत राहिलेले. त्यांनी अभ्यास केलं, नामस्मरण केलं, आणखी पूर्णपणे सगळं समजून उमजून केलं. ज्यांनी एकनाथी भागवत वाचलेलं आहे तर त्यांना कळेल की एकनाथी भागवतात वेदांत पूर्ण भरलेला आहे. भागवताचा जो ज्ञानपर अध्याय आहे तो 11वा अध्याय आहे, स्कंध म्हणतात. तर तो 11वा स्कंध हा ज्ञानपर आहे. आणि त्या ज्ञानपर स्कंधावरती एकनाथ महाराजांनी टीका लिहिलेली आहे, विस्तृत टीका आहे. आणि त्या एकनाथी भागवत असं ज्याला नाव आहे त्या टीकेचा तुकाराम महाराजांनी अभ्यास केला होता. तिथे त्यांनी वेदांत संपूर्ण समजावून घेतला होता. मूळचं ते अवतारी होते म्हणजे त्यांना खरी गरज नव्हती, पण तरी देखील त्यांनी हे समजावून घेतलं होतं. आपल्याला त्याच्यातनं नक्की शिकायला मिळतं की कितीही कोणीही असलं तरी त्यांना प्रारब्धाचे भोग जसे चुकत नाहीत तसा अभ्यास करायला लागतो, श्री गुरु लागतात, हे सगळं लागतंच. आणि तुकाराम महाराजांनी हे सगळं स्वतः करून दाखवलेलं आहे. तिथे त्यांनी अभ्यास केला, त्यांना स्वप्नामध्ये गुरूंचा अनुग्रह झाला. आणखीन जे नाम गुरूंनी सांगितलं ते नाम ते अखंड घेत गेले, जाणीवपूर्वक, पूर्ण ज्ञानपूर्वक असं ते नाम ते घेत गेले. आणि असं नाम घेतल्यामुळे जे त्यांना व्हायला हवं म्हणजे धवळले जगदाकार म्हणून जे म्हटलेलं आहे, अज्ञान अंधार जो नाहीसा झालेला आहे तो त्यांच्या पूर्णपणे श्रद्धेने, प्रेमाने असा जो त्यांनी अभ्यास केला, नामस्मरण केलं, अखंड विठ्ठलाची भजनं गायली, तर त्याच्यामुळे हे सगळा परिणाम झालेला आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना त्यांनी आपल्याला धडा घालून दिला हे आधीच म्हटलं. मग असा जो त्यांनी सांगितलेला आहे आपल्याला, त्याप्रमाणे आपण केलं तर आपल्यालाही हे व्हायला पाहिजे. आपण फक्त तेवढ्या आस्थेने, तेवढ्या निष्ठेने, तेवढ्या श्रद्धेने हे करायला जात नाही. आणि असं जर का आपण केलं तर त्यांना जो अनुभव आला तो आपल्याला निश्चित अनुभव येणार आहे. तो काय अनुभव आला होता की मी देह आहे हा जो अज्ञानाचा अंधार होता तो त्यांचा नाहीसा झाला. मग मी ब्रह्म आहे ह्या ज्ञानाचा त्यांच्या अंतःकरणात प्रकाश पडला. अंतःकरणात प्रकाश पडला याचा अर्थ त्यांना जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य असल्याचं ज्ञान झालं. जीव ब्रह्मैक्य असं त्याला म्हणतात. आणि त्याचं ज्ञान झालं. हे केवळ ज्ञान, शब्दांनी होणारं ज्ञान ह्या पातळीवर राहिलं नाही, तर त्यांना तसा प्रत्यक्ष अनुभव आला. आणि हा अनुभव आल्यामुळे
हे जे संपूर्ण विश्व आहे, जे काही दिसता येते. आता दिसताय याचा अर्थ केवळ दृष्टीला दिसणारं नाहीये. जे कानाने ऐकू येतं तेही दृश्यच असतं. जिथे मन जातं तेही दृश्य असतं. जे काही आपल्याला बुद्धीला जाणवतं ते दृश्य असतं. थोडक्यात ज्या कशाचं आपल्याला ज्ञान होतं, जे काही आपल्याला कळतं, त्या सगळ्याला दृश्य म्हणतात. आणखीन ते दृश्य प्रकाशतं याचा अर्थ त्याचं मला ज्ञान होतं. आणि म्हणून त्याला प्रकाशनं, म्हणून त्याला दिसणं, अशा पद्धतीने शब्द वापरायची पद्धत आहे. आणि धवळले जगदाकार म्हणजे ह्या प्रकाशात जगाचा जो आकार आहे तो देखील संपूर्ण प्रकाशित झाला. प्रकाशित झाला म्हणजे त्याचं ज्ञान झालं. त्याचं ज्ञान झालं याचा अर्थ त्या जगाचं मिथ्यात्व कळलं. मिथ्यात्व कळलं म्हणजे काय झालं? जग दिसतंय तसं जग नाहीये हे कळलं. आपण नेहमी म्हणतो की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, अशी एक म्हण आहे. ही जी म्हण आहे ही एक पद्धतीने बरोबर आहे. पण इथे जे आपल्याला जग दिसतंय ते आहे तसं नाहीये. तर मग कसं आहे ते? त्याला मिथ्या असं म्हणतात. उदाहरण देते की आपण स्वप्न बघतो. जोपर्यंत स्वप्न बघतोय तोपर्यंत आपल्याला स्वप्न पूर्ण खरं वाटत असतं. स्वप्नात आपल्याला जे काय दिसेल ते आपण घाबरून उठू, आनंदाने उठू, जसं स्वप्न असेल त्याप्रमाणे आपल्याला त्या त्यावेळेस वाटत असतं. पण जाग झाल्यानंतर काय म्हणतो आपण? की अरे मी स्वप्न पाहिलं, मला खरं दिसलं असं कोणीही म्हणत नाही. याला कारण ते स्वप्न होतं ते खरं नाहीये हे आपल्याला कळतं. तसंच आहे इथे, ज्या वेळेस आपल्याला हा परब्रह्माच्या जागृतीचा प्रकाश पडतो त्यावेळेस आपण हे स्वप्न बघतोय जगदाच्या आकाराचं हे आपल्याला कळतं. आणखीन मग काय होतं तर जगात राहून सुद्धा त्याच्यापासून अलिप्तता येते. जगात राहून सगळे व्यवहार करून त्याचा आपल्याला त्रास होईन असा होतो. परमार्थ करायचा आहे कशासाठी? आनंदासाठी करायचा असतो. कुठलंही मला दुःख नकोय म्हणून मला परमार्थ करायचा आहे, बाकी काहीही कारण नाहीये. परमार्थाने दुसरं काहीही होत नाहीये, तर केवळ जे दुःख दुःख आपण म्हणतो ते सगळं नाहीसं होतं. त्याचं जे कारण आहे ते जग सत्य आहे हे कारण आहे. मी देह आहे हे जे आपली भावना आहे त्यामुळे आपण त्या देहाच्या ज्या काही इच्छा असतील त्याच्या पूर्तीसाठी आपल्याला खऱ्या वाटणाऱ्या जगातनं गोष्टी मिळवायला जातो. आणि मग त्या मिळता मिळता न मिळता मिळता आपल्याला सुख आणखीन दुःख भोगायला लागतं. ज्या वेळेस जग मिथ्या आहे असं कळतं, म्हणजे स्वप्नासारखं आहे असं कळतं, म्हणजे खरं नाही असं कळतं, दिसतंय पण ते खरं नाहीये असं जेव्हा कळतं तर तेव्हा आपण त्यातनं सुख शोधायला जायचा प्रयत्न करत नाही. आणि असा प्रयत्न न केल्यामुळे आपली त्याच्याकडनं काही अपेक्षाच राहत नाही. मग समर्थ म्हणतात तसं, आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका. तिथे कशाबद्दलही आसक्ती राहत नाही. पण तरी याचा अर्थ असा नाहीये की माणूस वाकडं तोंड करून राहतो. अत्यंत आनंदाने तो जगतो. जगात जे त्याच्या समोर प्रारब्धाने भोग असतील सुखाचे किंवा दुःखाचे ते तो सारख्याच आनंदाने भोगतो. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतायत की ह्या अंतःकरणात अशा ज्ञानाचा प्रकाश पडल्यामुळे जग पूर्ण ब्रह्म रूप झालेलं. आणि ब्रह्म कसं आहे? ब्रह्म सच्चिदानंद आहे असं आपण म्हणतो. सत चित आनंद म्हणजे सच्चिदानंद. सच्चिदानंद नाव ठेवतात पण सच्चिदानंदाचा अर्थ काय आहे? सत म्हणजे कायम अस्तित्व असणं. याचा अर्थ माझ्या देहाचं जे अस्तित्व आहे ते आज आहे उद्या नाही. आधी नव्हतं, मध्ये आलं, पुन्हा जाणार आहे. मग ते खरं नाही, ते कायम टिकणार नाही. पण मी कायम टिकणार आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय नराणी, कुठला तो गीतेतला श्लोक आहे ना. आणखीन म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे त्या श्लोकाचा? की जशी माणसं जीर्ण झालेले कपडे बदलतात त्याप्रमाणे हा देह बदलला जातो. जो जीव असतो तो ह्या देहातून दुसऱ्या देहात जातो. आणि हे जाणं येणं कधी संपतं? तर ज्या वेळेस हे तुकाराम महाराजांना जे ज्ञान झालंय, जो अंतःकरणात प्रकाश पडलेला आहे,
तो प्रकाश आपल्या अंतःकरणात ज्या वेळेस पडतो तर त्यावेळेस हे जाणं येणं संपतं. आणखीन मग ब्रह्मरूप होऊन राहतो. आणि ह्याच्यासाठी ज्या वेळेस आपल्याला हे निश्चित कळतं त्यावेळेस मरणाची भीती जाते. मी कायम आहे, मी सद्रूप आहे, म्हणजे माझं अस्तित्व कायमच आहे, मी ब्रह्मरूपाने कायमची आहे, हे मला निश्चित कळतं. आणि असं झाल्यामुळे जे महाभय आहे मरणाचं तर ते नाहीसं होत. जेव्हा जायचं असेल तेव्हा जायचं. आताची पडो अथवा राहो मिथ्या कलेवर, असं म्हणतात. कारण हे मिथ्या आहे. मृगजळ जितकं मिथ्या आहे, मृगजळ जेवढं खोटं आहे तेवढंच हे दिसणारं जग, तेवढंच हा देह हेही खोटं आहे. याचा अर्थ असा नाही की देहाला काही दुःख होणार नाहीये. देहाला जर का ठेच लागली, फ्रॅक्चर झालं समजा, ते दुखायचं ते दुखणार आहे, पण ते दुखणं देहापुरतं मर्यादित राहणार आहे आणि त्याचा मनाला त्रास होणार नाहीये. असं झालंच कसं? इथे दगड कोणी ठेवला, मला दिसला कसा नाही, अशी कशी मी त्याच्यावरती जाऊन आपटले, अशा पद्धतीने कुठलाही मनात विचार येणार नाही. केवळ तुकाराम महाराजांना जो रामकृष्ण हरी मंत्र दिला होता त्या पद्धतीने त्या देवाचं नाव घेऊन शांतपणे प्रारब्ध म्हणून स्वीकार होईल त्याचा. त्याच्या पलीकडे त्याच्यावरती कुठचीही प्रतिक्रिया उमटणार नाही. आणि जेव्हा प्रतिक्रिया उमटत नाही तर तेव्हा शांती आपली ढळत नाही. ढवळले जगदाकार जे आहे, तर हे जगदाचा आकार पूर्ण प्रकाशित झाला, कारण तिथेही ब्रह्म आहे. मग मीच मला मारणार आहे का, मीच मला बोलणार आहे का, मीच मला काय करणार आहे, अशा पद्धतीने कोणीही काहीही केलं. आम्ही दगडाचं उदाहरण दिलं, एखादा माणूस असू शकतो, काहीही होऊ शकतं. मग अशा ह्याच्यात अशा रीतीने मनात आपल्या पूर्णपणे त्या ईश्वराचं आणखीन त्या ब्रह्माचं अस्तित्व असतं. आणखीन ते मी आहे ह्या पद्धतीने जेव्हा जातो तेव्हा आपली शांती कशानेही ढळत नाही. आनंदासाठी आहे, तृप्तीसाठी आहे, शांतीसाठी आहे. कोणी कोणी म्हणतं की काय सारखं शांत, पण जेव्हा मन शांत असतं तेव्हा किती बरं वाटतं. आज कसं छान वाटतंय, आज शांत वाटतंय, आपण म्हणतो असं. आणि ती शांती जी असते ती पराशांतीच्या लेव्हलला जेव्हा जाते तेव्हा ती अतिशय आनंददायक असते. ती शांती आपली व्यवहारातली जी येते ती येते आणि जाते. पण पराशांती म्हणतात तर तीही जेव्हा जगदाकार ढवळून जातं, म्हणजे प्रकाशित होतं, ब्रह्मरूपाने प्रकाशित होतं, त्यावेळेस पराशांती येते. आणि पराशांती म्हणजे ज्या शांतीचा कुठल्याही गोष्टीने भंग होत नाही, जी शांती कायम आहे आणि आहे, अशी शांती येते. आणि हे देहाला म्हणजे काहीही झालं तरी बिघडत नाही हे म्हटलं. तसंच चित्त जे आहे, तर चित्त म्हणजे ज्ञानरूपता येते. ज्ञानरूपता येते याचा अर्थ मी इथे बसून माझ्या घरी काय चाललंय किंवा आणखीन दुसऱ्या गावाला काय चाललंय असं बघेन, ह्याचा अर्थ असा नाही होत. सर्वज्ञता येते म्हणजे हे जग, या जगाच्या मागे जे एकमेव तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, त्या तत्वाचं ज्ञान झाल्यामुळे मला जगाचं पूर्ण ज्ञान झाल्यासारखं होतं. उपनिषदात उदाहरण दिलंय की एक लोखंडाची वस्तू जाणली असता लोखंडाच्या सगळ्या वस्तू जाणल्यासारख्या होतात. एक सोन्याची वस्तू जाणली असता सोन्याच्या सगळ्या वस्तू जाणल्यासारख्या होतात. तसंच आहे की ह्या ब्रह्मावरती सगळं जग दिसतंय, ते एक ब्रह्म जाणलं की जगातल्या सगळ्या गोष्टी आपण जाणल्या आहेत असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे त्या ज्ञानाची इच्छाच राहत नाही, ज्ञानरूपता येते आणि आनंद रूपता येते. आता आपण सगळी जी खटपट आपली असते ती सुखासाठी असते, आनंदासाठी असते. त्याच्याशिवाय आपल्याला काय आहे? जे कोण काहीही करतं ते आनंदासाठी करतं की नाही. दुःख आपण सोसतो एक एकदा, मुलांच्यासाठी म्हणा, कुटुंबाच्यासाठी, पण त्याच्यातनं आपल्याला समाधान मिळत असतं की मी माझं कर्तव्य उत्तम केलं, मी चांगली आई आहे, मी चांगली पत्नी आहे, मी चांगली आपण सगळेच म्हणूया मुलगी आहे, जे काय असेल ते जोपर्यंत आपण व्यवस्थितपणे करतोय तर तेव्हा आपल्याला हे समाधान असतं. शरीराला जरी त्रास झाला तरी देखील हे समाधान असतं. आणि म्हणूनच लोक अशा देहाच्याकडे दुर्लक्ष करतात. आणखीन मग एक एक आनंद, आता बौद्धिक आनंद, रात्री जागून कोणी कोणी वाचतात, अभ्यास करतात, त्याच्यातनं आनंद मिळतो म्हणून करतात. रजोगुणाचे
नाटकांना सिनेमा जातात, रात्री जागतात, पैसा खर्च करतात, दुसऱ्या दिवशी त्रास होतो तरी देखील जातात. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ती आनंदासाठी करतो. आणि जगातनं आनंद जर का आपण पाहायला गेलो, मिळवायला गेलो, तर त्याच्या बरोबर दुःख हे ठरलेलं आहे. आता जसं नाटकाचं उदाहरण दिलं की जागरण होतं, पैसे खर्च होतात, गर्दीचा त्रास होतो. सगळा हा जो त्रास होतो तो आपल्याला गौण वाटतो, कारण आपल्याला नाटक पाहायची इच्छा असते. तसा इथे जो हा आनंद आहे हा कशावरही अवलंबून नसतो. तो आनंद नाटकावर अवलंबून होता, पण हा आनंद माझा माझ्यात आहे. अखंड आनंदाचा झरा हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. किंवा दुसरा एक ज्ञानदेवांनीच दृष्टांत दिलाय की अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा आडदरू काहीच नाही. तैसे हृदय जै प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे तेथ आपैसी बुद्धी राहे आत्मस्वरूपी. म्हणजे हृदयात जेव्हा आपल्या हा आनंदाचा झरा व्हायला लागतो तेव्हा दुःख कुठनं येणार आहे? अखंड आपली वृत्ती स्वस्वरूपात राहणार आहे. आणखीन ते स्वस्वरूप आनंद रूप असल्यामुळे आपणही आनंद रूप राहणार आहोत. आणि याच्यासाठी हा सगळा आपल्याला खटाटोप करायचा आहे. तुकाराम महाराजांचंच आहे की याच्यासाठी केला होता एवढा अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा याचा अर्थ संपूर्ण आयुष्य गोड व्हावं. जे उरलेलं आपलं आयुष्य आहे ते सगळं आयुष्य गोड व्हावं. गोड व्हावं म्हणजे आनंदात जावं, उत्तम जावं. जगातल्या पदार्थांनी कधीही ते आनंदात जाणार नाहीये. आनंदाचा जो सोर्स आहे, मूळ जो झरा आहे, मूळ जो स्रोत आहे, तिथपर्यंत आपण गेलो तरच आपलं जीवन आनंदात जाणार आहे. आणि तुकाराम महाराजांनी जे म्हटलं की याच्यासाठी केला होता एवढा अट्टाहास, हा जो अभ्यासाचा मी अट्टाहास केला, हा जो अभ्यासाचा मी सगळा त्रास केलेला आहे, एवढा संसार त्याच्यासाठी सोडून दिलेला आहे, हे सगळं कशासाठी केलं? याच साठी म्हणजे ह्या आनंदासाठी, ह्या ईश्वराच्या भेटीसाठी, एवढ्यासाठी मी हा अट्टाहास केला. हा शेवटचा दिवस माझा गोड व्हावा एवढ्यासाठी हे मी केलेलं आहे. आणि तसं झालेलं आहे. आता काय झालं तर धवळले जगदाकार अंधार तो निरसला. पूर्णपणे जगदाचा आकार जो होता तो प्रकाशित झाला. म्हणजे मला त्याचं स्वरूप कळलं. ते स्वरूप म्हणजे ब्रह्मरूप आहे हे कळलं. ज्ञानदेव महाराजांनी जग हे वस्तुप्रभा असं म्हटलेलं आहे. वस्तूची प्रभा म्हणजे आपल्याला सूर्याचं उदाहरण देते की सूर्य उगवायच्या आधी जर का उठत असलो आपण तर नेहमी उठतो असं नाही. हल्लीच्या काळात तर मी शहरात जे बघतेय ते रात्री 12ला वगैरे झोपायचं, आणखीन सकाळी 9-10ला वगैरे उठायचं, हे चाललेलं आहे. ते न करता जर का सकाळी आपण पाहिलं प्रभा, सूर्य उगवायच्या आधी पूर्वेकडे पाहिलं तर आधी पूर्व दिशा उजळून जाते. त्याला सूर्याची प्रभा म्हणतात. आपण काय म्हणतो की आता सूर्य उगवतोय. म्हणजे ज्या अर्थी प्रभा आली, ज्या अर्थी तो प्रकाश आला, त्या अर्थी त्याच्या मागे सूर्य असला पाहिजे हे आपल्याला कळतं. तसंच हे आहे, हे जग जे आहे ते सूर्याची प्रभा आहे असं ज्ञानदेव माऊली म्हणतात. म्हणजे ज्या अर्थी जग दिसतंय त्या अर्थी त्याच्या मागे परब्रह्म असलं पाहिजे. त्याचा अर्थ हा आहे. शंकराचार्य म्हणतात की अविद्या अध्यारोपित नाम रूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. म्हणजे जगात जे काय आहे, नाम रूप कर्म, जी काय आपल्याला रूप दिसत आहेत, अनेक नावं आहेत, आपण अनेक कर्म करत असतो, हे सगळ्याला कारणीभूत काय आहे तर मागचं जे अधिष्ठान रूप परब्रह्म आहे ते त्याला कारण आहे. आणि हे जगदाकार संपूर्णपणे धवळले म्हणजे प्रकाशित झालं आणि अज्ञान अविद्येचा जो होता तो नाहीसा झाला. मग आता जग सगळं जर का ब्रह्म झालं तर मी जाऊ कुठे ब्रह्माच्या पलीकडे? कुठेही गेले तरी ब्रह्मच आहे की नाही, फक्त दुसरं काहीही नाहीये. लपो जाता ठाव नाही. कुठेही मी जरा गेले तरी त्याच्या पलीकडे जागाच नाही. जीवरूपाने शिल्लक राहिलेली नाही. जीवरूपाने मी कुठे लपाला जाईन तर ते शक्य नाहीये.
कारण मी ब्रह्मरूप झालेली आहे. आणि ब्रह्मरूप झालेली असल्यामुळे त्या ब्रह्मामध्ये लपायला वगैरे काही, तेच सगळीकडे व्यापून आहे. रीता ठावया राघवे विण नाही म्हणतात. त्याच्याशिवाय अणुमात्र जागा नाहीये. मग लपणार कुठे आणि कोण आणि कसं? जर का मीच ब्रह्म झालेली असेल तर मी कुठे लपणार आहे? त्या ब्रह्मातच लपणार का? ब्रह्म ब्रह्मात लपू शकतं का? मी माझ्यात लपू शकते का? अंधार अंधारात लपेल का? तसं आहे की लपो जाता ठाव नाही, अजिबात कुठेही तिथे जागा राहिलेली नाहीये. याला कारण संपूर्ण दृश्य जे आहे ते ब्रह्मरूपानेच मला भासत आहे. आता इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की जीवनमुक्त जो असतो तर त्याला जग ब्रह्म दिसत नाही. म्हणजे जग ब्रह्म दिसताय, आता मला हे ब्रह्म सगळं दिसताय अशा पद्धतीने ब्रह्म दिसत नाही. तर आतमध्ये 100% निश्चय झालेला असतो की जग आणि ब्रह्म हे वेगळं नाहीये. आणि जग जे आहे ते मिथ्या आहे, म्हणजे दिसतं तसं नाही, तर मृगजळासारखं किंवा स्वप्नासारखं आहे, हा निश्चय असतो. आणि त्याच्या मागे ब्रह्मतत्व आहे, ते मी आहे, हा निश्चय असतो. म्हणून ते ह्या जगात जीवनमुक्त सुद्धा व्यवस्थित वावरू शकतात, सगळी कामं करू शकतात, सगळं करू शकतात. याला कारण त्यांच्यासाठी जग जरी ब्रह्मरूप झालेलं असलं तरी देखील जग दिसत असत. मृगजळ जसं आपल्याला मृगजळ आहे कळलं, आपण त्याच्या मागे मग पाण्यासाठी जाणार नाही, पण त्याचा आनंद घेऊ शकतो की नाही? किती छान दिसताय पहा, अगदी खरं पाणी वाटतंय, पुढे आपण गेलो की आणखीन ते सरकताय, अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. पण त्याच्यातनं मला सुख मिळेल, त्याच्यातनं मला पाणी मिळेल, अशा पद्धतीची अपेक्षा धरत. तसं यांचं जगताच्या बाबतीत होतं की जग दिसत राहतं, पण ते बाधित झालेलं असतं, असं त्याला म्हणतात. की बाधित झालंय म्हणजे ते खरं नाहीये, तर त्याचं स्वरूप जे दिसतंय तसं नाहीये. ब्रह्मावरती त्याचा भास होतोय, जसा मृगजळाचा उखर जमिनीवरती भास होतो, माळ जमिनीवरती भास होतो सूर्यप्रकाशात, तसाच मला ब्रह्मावरती जगाचा भास होतोय आणि मी त्या भासाचा एक भाग आहे, हे त्यांना कळलेलं असतं. आणि त्यामुळे ते एकनाथ महाराज म्हणतात की कौतुक तू पाहे संचिताचे. म्हणजे मी जी काय कर्म केलेली होती तर आता ती कशी फळं देत आहेत, ती कशी काय चालतायत, याचं कौतुक पहा. म्हणजे दुःख जरी आलं तरी हे माझ्या संचिताचं फळ आहे, हे माझ्या प्रारब्धाच्यामुळे मला मिळालेलं आहे. म्हणून मग दुसऱ्याला दोष द्यायचं कारणच उरत नाही, त्याच्याबद्दल दुःख करायचं कारण उरत नाही. मीच माझ्या प्रारब्धानी, मीच माझ्या कर्मानी ते माझ्यावरती ओढवून घेतलेलं आहे. सुख असेल नाही तर दुःख असेल, दोन्ही असली तरी मी स्वतःच माझ्या कर्माने ते ओढवून घेतलेली आहेत. तिथे दुसऱ्याला कोणीही कारण नाहीये. योग वासिष्ठात आहे की सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धी रेखा. म्हणजे सुख आणखीन दुःख दुसरं कोणीही देत नाही, दुसरं देतं असं म्हणणं हे दुर्बुद्धी आहे. ही माझ्या कर्माची फळं आहेत, आणखीन ही माझ्या कर्माची फळं मीच भोगणार आहे, भोगतीये. तर ते काय काय मी केली होती बरं कर्म, अरे हे असं कर्म केलं होतं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की झाड जाणी जे फळे, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. म्हणजे आज जे भोग आहेत तर त्याच्यावरनं पूर्वजन्मी मी काय केलं होतं ह्याचा मला अंदाज येऊन जाईल. आणि मग कौतुक तूप आहे संचिताचे, म्हणजे मी पूर्वी काय काय केलं होतं याचा मला कळतं. आणखीन गंमत वाटते की अरे मी असं केलं होतं, अशी वागले होते, कमाले माझी. अशा ह्यानी तो जीवभाव पूर्णपणे अलिप्तपणे बघितला जातो. त्या प्रारब्धाने दिलेल्या सगळ्या सुखदुःखाच्या भोगांकडे अलिप्तपणे बघितलं जातं. आणखीन संपूर्ण विश्व ब्रह्मरूप होऊन जातं. बुद्धीमध्ये निश्चय होतो, ब्रह्मरूप होऊन जातं. म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म दिसत नाही हे परत सांगते, कारण ब्रह्म जे आहे तर ते त्याला आकार नाहीये, त्याला रूप नाहीये. म्हणूनच त्याला निराकार, अरूप, निरवयव, अवयव म्हणजे कण, प्रत्येक गोष्ट कणांनी बनलेली असते.
ते निरवयव आहे, म्हणजे तिथे कण नाही आहेत. मग अनेक कण एकत्र आल्याशिवाय वस्तूला आकार येत नाही. मग ब्रह्माला आकार येणार कुठनं? ब्रह्म निराकार आहे. आकाशाला आकार नसतो ना, आकाश पण तसंच आहे, निराकार आहे. आणि ते जसं आहे तर त्याच्याहून सूक्ष्म ब्रह्म आहे, आकाशाच्या पलीकडे आहे ते. आणखीन म्हणून ब्रह्माला आकाशाची उपमा देतात, पण ती पुरेशी नाही हेही सांगतात की आकाशाच्या गाळणीतून गाळून घ्यावं ब्रह्म, इतकं ते सूक्ष्म आहे. मग असं ब्रह्मदृष्टीला दिसेल का? ते बघायला जाणं हा आपला वेडेपणा असतो, की आता काहीतरी दिसेल, ध्यानात मला दिसेल, मला तसा अनुभव येईल. अशा पद्धतीने आपण जर का बघायला गेलो तर तो कधीही येणार नाहीये. पण आपल्या बुद्धीचा हा निश्चित निश्चय झालेला असतो, 100% निश्चय असतो की हे सगळं ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्म आहे. असा जेव्हा 100% निश्चय होतो त्यावेळेस तिथे जीवनमुक्ती ठेवलेली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा नाम आपण घेतो, ज्याचं नाम घेतो, तर तो ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, अशा भावनेने आपण घ्यायला लागतो. तेव्हा शेवटी एक दिवस मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, म्हणून म्हणतात की ज्यावेळेस असं नाम मी घ्यायला लागते तर त्यावेळेस हातात माझ्या मोक्ष मिळणार आहे. म्हणजे हातात मिळणार आहे याचा अर्थ मी मुक्त होणार आहे. आणि ती नामानी होईन, विचारानी होईन, ध्यानानी होईन, कशानी होईल, पण मी मुक्त होणार आहे. आणखी त्याच्यासाठी शेवटी बुद्धी निश्चय, आत्मज्ञान हे खरं आहे. बुद्धीचा निश्चय झाल्याशिवाय हा अनुभव येत नाही. तुकाराम महाराजांचा बुद्धीचा तसा निश्चय झाला होता आणि म्हणून त्यांना हा असा अनुभव आला की लपो जाता ठाव नाही, प्रकट पाही पसारा. मी लपायला गेलो, जीवरूपाने जर का मी जगाकडे पाहायला गेलो तर तिथे जीव म्हणून माझा काही शिल्लकच राहिलेला नाहीये. कारण माझ्यासह सगळं जे दृश्य आहे ते ब्रह्मरूप झालेलं आहे. मग आता लपणार कुठे? सगळीकडे केवळ व्यापक असं ब्रह्म आहे, बाकी कशालाही ठाव नाहीये, बाकी कशालाही अस्तित्व नाहीये, बाकी काहीही नाही. म्हणजे जे खरे श्रीगुरु असतात ते आपल्या शिष्याला देखील ब्रह्मरूपाने बघतात, आपल्या शत्रूला देखील बघतात. शत्रू वास्तविक त्यांच्या लेखी नाहीये, पण जगाच्या दृष्टीने त्यांना शत्रू आणि मित्र असू शकतात. आणि त्यांच्या दृष्टीने हे जरी नसलं तरी त्यांच्या दृष्टीत सगळं जग ब्रह्मरूप असतं. जरी दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी असं तुकाराम महाराज म्हणत असले, आणखी त्यांच्यापासून लांब राहावं असं म्हणत असले, तरी तो देखील ब्रह्मच आहे ही त्यांची खात्री असते. तिथे त्यांच्याबद्दल कुठेही काहीही शंका नसते. की समर्थांनी म्हटलेलं आहे की पुरुषाची स्त्री जीवी आणि स्त्रियांचा तो जीव, सॉरी उलट मी म्हंटल की पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची ती जीवी, अशा पद्धतीचा विचार नाहीये. सगळ्यांचा जो आहे तो जीवच आहे आणि तो जीव हा ब्रह्मच आहे. तुकाराम महाराजांना असा अनुभव आला म्हणून ते म्हणतात की खरी याचा दिवस आला, वाढी बोला न. हा खरा खुरा परमार्थिक दिवस उजाडलेला आहे. आज दिवस उजाडलाय म्हणजे परमार्थिक दिवस. दिवस उजाडला याचा अर्थ ती वेळ आलेली आहे. दिवस उजाडला म्हणजे सूर्य उगवला हा दिवस खरा आहे असा नाहीये. खऱ्याचा दिवस आला म्हणजे परमार्थाचा पूर्ण परमार्थ म्हणजे ब्रह्मरूप सगळं जग आहे हे आता मला कळलेलं आहे, निश्चित झालेलं आहे. हा असा उजेडाचा दिवस उजाडलेला आहे, असा ज्ञान प्रकाश पाडणारा दिवस उजाडलेला आहे. आणखी असा ह्या शब्दाचं मी शब्दांनी वर्णन करायला जर का गेले तर अशा ह्या दिवसाच्या आनंदाचं, ह्या प्रकाशाचं शब्दात वर्णन करता येत नाही. शब्द तिथे थांबतात. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, म्हणून श्रुती म्हणते की त्या परब्रह्माच्या ठिकाणी वाणी परत फिरते. कारण वाणीला बोलता येत नाही त्याच्याबद्दल, वाणी त्याचं वर्णन करू शकत नाही. ज्याला आकार नाहीये, गुण नाहीये, अशाचं काय वाणी वर्णन करणार? आणि शेवटी वाणी म्हणतो आपण ती देखील त्याच्यावरतीच भासमान आहे, ती कुठे वेगळी आहे? तर त्याच्यामुळे वाणी तिथे जाऊ शकत नाहीये, तिथे इंद्रिय जाऊ शकत नाहीये. डोळ्यांना ते दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, कुठचंही इंद्रिय तिथे जाणार नाहीये आणि वाणीही जात नाहीये. आणि म्हणून ते म्हणतायत की त्याला कसं वर्णन शब्दांनी करायचं? मी श्रुती नेती नेती म्हणती,
म्हणून एक अभंगात आहे की श्रुती नेती नेती म्हणते, म्हणजे नेती म्हणजे असं नाही, असं नाही. ब्रह्म कसं विचारलं तर असं नाही, असं नाही. मग कसं आहे? असं नाही, एवढंच त्याला उत्तर आहे. तिथे प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर माणूस गप्प बसतो. एक सीता आणखीन रामांची कथा आहे की जेव्हा ते वनवासात गेले होते, राम लक्ष्मण सीता, तर त्यावेळेस असेच एका खेड्याच्या तिथं चालले होते. आणखीन ते बाहेर आले सगळे लोक, राम लक्ष्मण चाललायत म्हटल्यानंतर दर्शन घ्यायला, त्यांना भेटायला. आणखीन अतिथी सत्कार हा पूर्वीचा पद्धत होती, त्याप्रमाणे आले. मग तिथल्या स्त्रियांनी विचारलं सीतेला की ह्यातला तुझा पती कुठला? आता पूर्वीच्या काळी नावाने बोलवायची पद्धत नव्हती, बोट दाखवणं योग्य नसतं. मग त्या स्त्रियांना लक्षात आलं की ही कशी काय बोलेल, म्हणून त्यांनी एकेकाकडे बोट दाखवायला सुरुवात केली की हा पती का? ती नाही, न, एवढंच बोलली. हा का? न. प्रत्येक ठिकाणी नाही, नाही, नाही. आणि जेव्हा रामाकडे बोट दाखवलं तेव्हा ती गप्प बसली. तसं श्रुतींचं होतं की ब्रह्म असं आहे का? नाही. ब्रह्म असं आहे का? नाही. न, न, न इति, न इति म्हणजे नेती असा त्याचा संधी होतो संस्कृत मध्ये. तर न इति म्हणजे नाही, नाही, असं नाही. मग कसं आहे? तिथे शब्द थांबतात, त्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही. पण हा अनुभव जो आहे, तर ह्या अनुभवात तो ज्याचा त्याला कळतो. तुकाराम महाराजांचा एक ओळ आहे की प्रेम न ये बोलता दावता सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. असं आहे की हा जो अनुभव आहे हा सुद्धा याच्याबद्दल बोलता येत नाही, तो दाखवता येत नाही, त्याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही. पण तो जो अनुभव आहे हा चित्तालाच समजतो. आपल्याला कल्पना आहे की किती प्रेम आहे. जर का मुलाला विचारलं, तो मूल असं हात मोठे करून दाखवेल एवढं आहे म्हणून. पण प्रत्यक्षात प्रेम किती आहे, काय आहे, कसं आहे सांगता येईल का? प्रेमाची जाती कशी आहे सांगता येईल का? तसंच आहे की ब्रह्माच्या बद्दलचं किती, कसं, काय हे कितीही वर्णन केलं तरी ते कमी पडतं. त्याच्याबद्दल न बोलणं हेच त्याचं वर्णन आहे. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशय, म्हणून शंकराचार्यांचं एक एका ह्याच्यात आहे, स्तोत्रात आहे की गुरु गप्प बसले आणि शिष्याचे सगळे संशय फिटले. कारण तिथे वाचा मौनावते, वाणी तिथपर्यंत पोचू शकत नाही. आणि तेच इथे तुकाराम महाराज म्हणतायत की शब्दांनी किती वर्णन करायचं, कितीही केलं वर्णन तरी ते पूर्ण होणार नाही, त्याच्याबद्दल कधीच काही बोलता येणार नाहीये. आणि पुढे ते सांगतायत की मी जीवदशा नाहीशी केली म्हणून मला सर्वात श्रेष्ठ आणि व्यापक असलेल्या ह्या ब्रह्माची अभेदानी भेट झाली. प्रत्येक शब्द इथे महत्वाचा आहे की जीवेसाठी हा जो जीवदशा आहे तर ती नाहीशी केली, त्यामुळे त्यासाठी मनाच्या श्लोकात आहे जीव देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि त्यासाठी समर्थ म्हणतात की सदा संगती सज्जनाची धरावी. आपल्याला तुकाराम महाराजांनी इथे आदर्शच सांगितलेला आहे, पण त्यांच्याच अनेक अभंगात त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे हेही सांगितलेलं आहे. अनेक जण इथे बोलतायत, कोणीतरी निश्चितपणे तो काय प्रयत्न आहेत ते कशा पद्धतीने साधना करायची हे नक्की सांगणार आहेत. मला जो इथे अभंग मिळालेला आहे तो तुकाराम महाराजांच्या मुक्त दशेचे वर्णन करणारा आहे. आणि ती मुक्त दशा त्याच्याबद्दल वास्तविक पाहता बोलता येत नाही. तो केवळ आनंद रूप असते, शांती, तृप्ती, समाधान असं तिथे असतं. जग जे असतं तर त्याच्याकडे एक आनंदाचा खेळ म्हणून पाहिला जातो, लीला म्हणून पाहिलं जातं, गंमत चालली म्हणून पाहिलं जातं. मग अशी जसं म्हटलं की माझ्या प्रारब्धाची काय गंमत चालली, कौतुक तुप आहे संचिताचे, अशा पद्धतीने चाललं जातं. आणि हे जो मुख्य परमात्मा आहे, ब्रह्म आहे, त्याची अभेदानी भेट झाली. अभेदानी भेट झाली म्हणजे मी
ते होऊन भेट झाली. आता इथे तुकाराम स्वतः वेगळे राहून मी त्याच्याशी एकरूप झालो हेही सांगतायत. इथे कोकणामध्ये स्वामी स्वरूपानंद म्हणून होऊन गेले. त्यांनीही एक प्रार्थना केली. त्याच्यात त्यांनी असंच म्हटलेलं आहे की देह सॉरी देवभक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता. म्हणजे देव आणि भक्त हे द्वैत शिल्लक ठेवलाय, पण कसं अद्वैत्व न खंडिता, म्हणजे अभेद जो झालेला आहे तो बाजूला नाही केलेला, कारण अभेदात आनंद आहे. आणखीन अभेद जो आहे तर तो तसाच ठेवलाय, पण तरी देखील त्या आनंदाच्या उपभोगासाठी, त्या आनंदाच्या अनुभवासाठी, म्हणजे देवाचा आनंद मला मिळावा ह्यासाठी मी भक्त म्हणून असावं आणि तू देव म्हणून असावं, पण तरी देखील आपण एकरूप असावं, अशी प्रार्थना त्यांनी तिथे केली आहे. तुकाराम महाराजांनीही केलेली आहे अशाच पद्धतीने, की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे जे म्हटलेलं आहे, तर गर्भवासी कशाला घातलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांनी अटी घातलेल्या आहेत. आपण काय म्हणतो की तुकाराम महाराज देखील म्हणाले की मला सुखाने गर्भवासात घाला, म्हणजे जन्म चांगलाच आहे की, तसा त्याचा अर्थ नाहीये. तर तिथे अर्थ असा होतो की मला संत संग पाहिजे, तिथे अनेक अटी आहेत. हे सगळं जर का मला मिळालं तर मला गर्भवासात घाला, नाहीतर नाही. पण हे त्यांनी म्हटलंय ते त्यांना जेव्हा पडली मिठी थुरेसी ही अवस्था त्यांची झाली होती, त्यावेळेस त्यांनी असं मागितलं. त्याच्या आधी त्यांनी मागितलेलं नव्हतं. त्याच्या आधी त्यांनी अभ्यास केला होता. आणखीन काही भेटसी बा म्हणून आर्ततेने ते म्हणत होते. एका अभंगात म्हटलंय की भेटीची आवडी उतावीळ मन लागल असे ध्यान जीवी जीवा. उतावीळ झाले होते, कधी भेटशील म्हणून त्यांना ओढ लागली होती. आणखीन ह्याच्यातनं आता काय झालं तर तुका म्हणे जीवेसाठी पडिली मिठी थुरेसी. माझी जीव दशा नाहीशी केली, जीव भाव नाहीसा केला. म्हणजे मी जीव आहे अशी माझी जी भावना होती, जी माझी खात्री होती, ती नाहीशी होऊन मी ब्रह्म आहे अशी माझी पूर्ण खात्री झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मी ब्रह्माशी एकरूप झालेली आहे. आणखीन त्याची अभेदानी पेटी झालेली आहे. म्हणजेच मी आनंदरूप झालेले आहे, मी सुखरूप झालेलो आहे. आता देह राहो अथवा जाओ, पांडुरंगी दृढ भावो, असं तुकाराम महाराज म्हणतात. हा अभंग आता आपण पाहिला की तो संपूर्ण अभंग जो आहे हा तुकाराम महाराजांनी जीवन मुक्त दशा जेव्हा प्राप्त केली त्याच्यानंतरचा आहे लिहिलेला. आणि ह्याच्यात साधन सांगितलेलं नाहीये. आपण साधनाचा विचार कमी केला, इथे जवळजवळ केला नाही म्हणूया. याला कारण आता मी म्हंटल तसं की चातुर्मासभर हे वेगवेगळे अभंग तुकाराम महाराजांचे सगळ्यांच्यासाठी पुढे जाणार आहे. आणि त्याच्यात काही अभंग जे आहेत ते पूर्णपणे साधनेचे आहेत. पण जीवनमुक्ती म्हणजे काय, जीवनमुक्त दशात कसा काय जीवनमुक्त राहतो हे थोडंसं कळायला हवं, या दृष्टीने हा अभंग घेतलेला आहे सविताताईंनी. आणखीन मी प्रयत्न केला की एक लक्षात नक्की ठेवायला पाहिजे की जीवनमुक्त म्हणजे काहीही वेगळा दिसत नाही, सामान्यासारखाच दिसतो, सामान्यासारखाच वागतो. पूर्ण नाही, सामान्य फसवतील, टेबला खालनं पैसे घेतील अशा तऱ्हेने तो वागत नाही, पण त्याचं जे वागणं असतं ते सामान्यांना आदर्शभूत असतं. आणखीन तो कुठच्याही परिस्थितीत जो आनंदाने राहतो, जगाकडे त्याची पाहण्याची दृष्टी हे आपण कमवायला लागतो. आणि असं जर का आपल्याला कमावता आलं तर हळूहळू आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. हा या अभंगाचा आपल्याला त्याच्यातनं घेण्याचा धडा आहे की जीवनमुक्त कुठल्याही पद्धतीने वेगळा दिसत नाही, पण तो आनंदरूप झालेला असतो, तो अखंड आनंदात असतो. त्याला आनंदाच्या शिवाय दुसरं काहीही नाही. आनंदाचे आवार मांडू जगी, किंवा तुकाराम महाराजांचा आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, हे जे त्यांनी म्हटलेलं आहे, समर्थांनी म्हटलेलं आहे की संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. तशी दशा येते. आणखीन म्हणून ही जी स्थिती आहे ही प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे असतात, त्याच्यासाठी साधना करायची असते. आणखीन ही स्थिती आल्यानंतर जन्ममरण आपोआप टळणारच आहे, त्याच्यासाठी वेगळी खटपट लागत नाही. मूल झाल्यानंतर
आपोआपच स्त्री आई होते. मला आई म्हणा असं तिला सांगायला लागत नाही. तसं हा जीवनमुक्त जो असतो, जेव्हा तो त्या परब्रह्माशी मिठी पडते तेव्हा तो आनंद रूपच होतो, परब्रह्म रूपच होतो. वेगळं तिथे काहीही होत नाही. पण त्याची आनंदाची अवस्था, त्याची समाधानाची अवस्था ही कधीही बिघडत नाही. ही कायम तशीच्या तशी असते. आणि हे सगळ्या परमार्थाचं सार आहे. याचीसाठी केला होता एवढा अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, हे जे तुकाराम महाराज म्हणतायत. तर त्याच्यात त्यांनी सांगतात की आता हे झालेलं आहे. जगदाकार जे आहे ते प्रकाशित झालाय, त्याच्या स्वरूपाने प्रकाशित झालाय, म्हणजे ते ब्रह्मरूप आहे हे कळलाय. अज्ञानाचा अंधकार पूर्ण नाहीसा झालाय. जर का जीव म्हणून मी कुठे पाहायला गेलो स्वतःला, तर त्याला अस्तित्वच राहिलेलं नाहीये. कारण संपूर्ण विश्व हे परब्रह्मरूप झालेलं आहे. आज माझ्यासाठी हा खरा खुरा सत्य दिवस, पारमार्थिक दिवस उजाडला आहे. आणि ह्या दिवसाचं मी वर्णनच करू शकत नाहीये, कारण त्याच्या वर्णनाला शब्द नाहीये. तिथे शब्द खुंटून जातात, शब्द तिथे थांबतात. आणि तुकाराम महाराज त्यामुळे म्हणतात की मी जीवदशा नाहीशी केली म्हणून मला ह्या श्रेष्ठ ब्रह्माची भेट झाली. मी त्या तद्रूप झालो. आणि पुढलं आपणच म्हणूया की तशीच तद्रूपता आपल्यालाही यावी, अशी आपण तुकाराम महाराजांकडे, विठ्ठलाकडे, सगळ्या संतांच्याकडे, श्री गुरूंच्याकडे प्रार्थना करूया. इथे थांबूया. नमस्कार. रघुवीर समर्थ. आताच आपण आदरणीय डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांच्या सुंदर प्रवचनाचा आस्वाद घेतला. आदरणीय ज्योत्स्नाताईंनी त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये सहज सोप्या शब्दांमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. सर्वप्रथम मी चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने आदरणीय डॉक्टर ज्योत्स्नाताईंचे शतशः आभार मानते. तसेच आदरणीय सविताताई खरवडे यांनी मला प्रवचन संचालन करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. सर्व चमू ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रवचन पोचविले त्या सर्वांचे मी आभार मानते. आपणा सर्व श्रोतृवर्गांचे मी शतशः आभार मानते. जय जय रघुवीर समर्थ.